पटाया वेलकम पटायामध्ये स्वागत आहे तुमचं. तर चला पुढे बघूया व्हिडिओ. हा आमचा व्हिडिओ आहे आज पटायातला. आज आम्ही केलं होतं सूप, कच्चं चिकन पाण्यामध्ये टाकून सूप कसं लागत असेल विचार करूनच मला कसं तरी होतं. तर तुम्ही पण बघा पूर्ण व्हिडिओ, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये कच्च्या चिकनचं सूप कसं प्यायचं. तर थायलंडला गेल्यावर असं काहीतरी खावं लागतं ना, आम्ही पण ते खाल्लं. तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवट बघितल्यानंतर. आणि ही आमची स्काय ड्राईव्ह मी पहिल्यांदा केली. आणि ते काय असतं वॉटर ड्राईव्ह काय असतं, सी वॉक पाण्यामध्ये सोडतात, ते पण केलं मी इथं. पण व्हिडिओ वगैरे काही काढता येईल पाण्यामध्ये, त्या लोकांनी काढलेली क्वालिटी अजिबात चांगली नसते, त्यामुळे ते व्हिडिओ माझ्याकडे नाही आहेत. पण जीवाची थायलंड केला आम्ही, एकदम मस्त एन्जॉय केलं, सगळं बघितलं फिरलं, भीत का होईना सगळ्या ड्राईव्ह केल्या आणि राईड केल्या. नंतर आम्ही आलो त्याला काय विसरले नाव. त्या बायकांना बघितलं, ह्यांचा डान्स बघितला खूप छान. आणि त्या बायकांनी कपडे घातलेले आहेत, दिसत नाही आहे, स्किन कलरचे कपडे आहेत त्यांचे. आणि जेवणासाठी खूप शोधलं, मगरीचे पिल्ले, किड्याचे पिल्ले, आळ्या, झुरळं आणि माहीत नाही काय काय कुठले कुठले प्राणी तिथं होते खायला, पण ते आम्ही काही खाऊ शकलो नाही. म्हणून बघा रिॲक्शन, खूप घाण आहे मम्मी इकडं नको. मग आम्ही 5000 पावलं चालत 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 हॉटेल शोधत होतो जिथं काहीतरी चांगलं खायला मिळेल. शेवटी काही खायला भेटलं नाही. भरपूर 5000 चालवत आल्यानंतर हे हॉटेल सापडलं. मनू बघून खुश झाली. काय असो का नसो म्हणे, हॉटेलचा व्ह्यू आणि म्युझिक चांगलं होतं म्हणून तिने डान्स एन्जॉय केला. आणि त्यानंतर आमच्यासमोर त्याला खूप सारे आम्ही विचारलं काय देतो खायला. त्यानं मला हे ट्राय करा, तुमची इंडियन लोक आल्याकडे ट्राय करतात. तर असले गरम पाण्यामध्ये 2-4 पानं टाकली काहीतरी, आणि त्या पानं टाकून झाल्यावर त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हे चिकन टाकलं. चिकन टाकून चटण्या टाकल्या कुठल्या पेट टाकलं आणि त्याला 15-20 मिनिटं बॉईल करून त्याने आम्हाला ते दिलं. आणि सॅलड दिलं, खूप सुंदर सॅलड होतं बघा दिसतं हे सॅलड. टेस्ट खूप चांगली होती. पण त्याच्यामध्ये फक्त भाजीपाला आणि त्या मेथ्या असतात ना आपण, कवळ्या मेथ्या उगवलेल्या मोड आलेल्या, त्याला काय म्हणतात माहीत नाही, ते होतं. तर हे असलं खाऊन आम्ही मस्त त्या दिवशीचा दिवस काढला. पण काही पण म्हणा, सूपची टेस्ट नंतर जेव्हा उकळून झाला तयार, त्याने सर्व केलं सगळ्यांना, एकच नंबर. दिसतंय भांडं छोटं, पण आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांनी सूप एन्जॉय केला. अगोदर आम्ही म्हणलं मी नाही खाणार, पण एक चमचा जेव्हा त्यांनी प्यायला दिला, त्यानंतर सगळ्यांनी सूपसाठी भांडण केलं, मला अशा पद्धतीने सूपचा एन्जॉय केला. असं काही नाही की बाहेर गेलं की खाण्याची सोय होत नाही, तर आपण शोधलं की सापडतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहिजे ती गोष्ट शोधायला सुरुवात करा, तुम्हाला सापडते. आणि आमचा थायलंडचा प्रवास 2दा, एकदा फक्त थायलंड सगळं फिरून झालं, तर दुसऱ्या वेळेस आम्ही पटाया आणि अजून कुठं गेलो ना, 2-3 ठिकाण ते आता मला लक्षात नाहीत माझ्या नावं, ती फिरलो. तर आता थायलंड फिरून झालं आहे आमचं. तुम्ही पण नक्की पहा, असे वेगवेगळे फूड तिथले एन्जॉय करा. आपली भाजी भाकरी आपण नेहमीच खातो, पण हे पण फूड तिकडचं एन्जॉय केल्यानंतर कळतं की त्यांना त्याला पण टेस्ट आहे, म्हणून तिकडची लोक एवढी सुंदर आहेत. ज्यामध्ये कार्ब्स नाही आहेत, फक्त प्रोटीन, फायबर आणि काहीतरी त्याच्यातले सॉसेज, मिनरल्सवाले हर्ब्स. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा.